आता असं माझ्यासोबतच घडतं का की तुमच्यासोबतही घडतं? तर चला मी सांगते काय झालं होतं, की रात्री मी फ्रीजचं बटन बर्फ जास्त झाला होता त्यामुळं फ्रीजचं बटन ऑन केलं होतं आणि ते माझ्या लक्षात नव्हतं. सकाळी उठल्यानंतर बघितलं होतं तर पूर्ण फ्रीजच्या खालून पाणी येत होतं आणि ते किचन ओट्यापर्यंत गेलं होतं आणि तेच क्लीन मी करत होते. तर फ्रीजच्या खालच्या ड्रॉवरमध्ये मी कांदा, बटाटो आणि लसूण ठेवते. तिथूनसुद्धा पाणी आलं होतं. चला तर त्यानिमित्तानं तर फ्रीजच्या खालचं क्लीन झालं. संध्याकाळीचं टायमिंग झालं होतं. मी मस्तपैकी फ्रेश झाले, थोडा चहा घेतला आणि तोपर्यंत यांचा कॉल आला की मला आज पराठे हवे आहेत. तर आज खूप दिवसांनी मी पराठे करत होते. आता तुम्ही म्हणाल की पराठा हा डाएटमध्ये बसतो का? तर बसतो. त्यासाठी तुम्ही मेथी पराठा किंवा कोबी पराठा केला तरी चालेल. आलू पराठा शक्यतो संडे प्रेफर करा किंवा संडेला चीट मील असतं तेव्हा तुम्ही घेऊ शकता. आता ज्यांना डाएट करायचं आहे किंवा ज्यांना डाएटची रेसिपी हवी आहे तर त्यांनी मला नक्की कमेंट करा, मी नक्की व्हिडिओ बनवेन. तर इकडे मी पीठ घट्ट मळून घेतलं होतं आणि थोडं वरती तेल लावून त्याला 10 मिनटं ठेवलं होतं. तर बटाटोमध्ये फरक असतात आणि ते म्हणजे इंदोरी आणि आपले महाराष्ट्रातले किंवा देशी बटाटो. तर इंदोरी बटाटे घेऊ नका, देशी बटाट्याचाच वापर करा. आणि इकडं मी आता सगळं प्रिपेअर करून ठेवलं होतं की सारखं त्या पिठामध्ये किंवा भाजीमध्ये हात घालण्यापेक्षा ते असे व्यवस्थित करून ठेवले होते. आणि इकडं मी असा पराठा केला होता. पराठा करताना काळजी घ्या की बऱ्याच जणांचा प्रॉब्लेम असते की भाजी पूर्ण साईडपर्यंत जात नाही किंवा एका साईडला जाड होते. तर त्यासाठी तुम्ही एक पुरी एवढी लाटून घ्या आणि त्याच्यामध्ये सारण भरा. वरती जे एक्स्ट्रा आलेलं आहे ते काढून टाका आणि मग ते लाटून घ्या. तेव्हा तुमचा पराठा एक नंबर होतो आणि पूर्ण चारी बाजूनं तो पसरला जातो. तर इकडे दोन्ही बाजूला खरपूस असं भाजून घ्या. मस्तपैकी त्याचा वास आला पाहिजे. यांना तर तो पराठा आवडला आहे कारण यांचा फेवरेटच आहे. तुम्हाला ह्याची रेसिपी हवी असली तर नक्की कमेंट करा आणि माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की फॉलो आणि शेअर करा. चला तर मग भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.